जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधास त्वा बोध व्हावे. अपत्या परिपाजवी प्रेम रसा, महाराज या सद्गुरु रामदासा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. दशक 9 समास 10 स्थिती निरूपण. समर्थांनी एक बाह्यात्कार आणि अंतरंग याचा विचार या समासामध्ये सांगितलेला आहे. ते म्हणतात, देवळाच्या आतमध्ये खालच्या बाजूला भगवंत आहे आणि देवळाच्या अगदी वरती शिखरावर कावळा बसला, म्हणून तो काही फार मोठा झाला का देवाहून? एका राजद्वारी सभा आहे आणि एका उंच खांबावरती माकड जाऊन बसलं, म्हणून ते राजापेक्षा मोठं झालं का? ब्राह्मणांनी स्नान केलं आणि बगळा मात्र तिथंच बसून राहिला ध्यान करत, म्हणून तो ब्राह्मणांहून मोठा झाला का? ब्राह्मणांमध्ये कोणी आचार पाळणारे असतात, कोणी आचार न पाळणारे असतात, पण एखादं कुत्रं असतं ते मात्र अगदी ध्यानस्थ बसल्यासारखं दिसतं, म्हणून ते यांच्यापेक्षा मोठं झालं का? एखाद्या ब्राह्मणाला ध्यान मुद्रा करता येत नाही आणि मांजर मात्र ध्यान लावून बसल्यासारखं दिसतं, म्हणून ते त्याच्याहून श्रेष्ठ झालं का? ब्राह्मण व्यक्ती भेद अभेद जाणतं, सोवळं ओवळं जाणतो, पण एखादी माशी असते, घर माशी, ती घाणीवर पण बसते आणि चांगल्या वस्तूंवर पण बसते, म्हणून तिच्यात अभेद निर्माण झाला, म्हणून तिच्यामध्ये ब्रह्मज्ञानाची प्राप्ती तिला झाली असं म्हणता येईल का? अर्थातच नाही. इथं समर्थांनी संकेतानं ज्ञानपूर्व अभेद, ज्ञानपूर्व भेद आणि ज्ञानोत्तर अभेद या तिघांचा विचार केलेला आहे. ज्ञानोत्तर भेद कधी असू शकत नाही. ज्ञानपूर्व अभेदापेक्षा ज्ञानपूर्व भेद हा श्रेष्ठ आणि ज्ञानपूर्व भेदापेक्षा ज्ञानोत्तर अभेद हा श्रेष्ठ, सर्वश्रेष्ठ. ज्ञानपूर्व अभेद म्हणजे ज्ञान होण्याच्या आधी सगळ्याला सारखं मानणं. म्हणजे या माशीचं उदाहरण आहे की ती घाणीवर पण बसतीये आणि ती मिष्टान्नावर पण बसतीये. तिच्यात अभेद आहे, ग्राह्य अग्राह्य, मेध्य अमेध्य याच्यातला भेद तिला कळत नाही. पण ती काय ब्रह्मज्ञानी म्हणायचं? अर्थातच नाही. तिला तेवढी बुद्धी नाही की चांगलं काय आणि वाईट काय हे लक्षात यावं. म्हणून ज्ञानपूर्व अभेदापेक्षा ज्ञानपूर्व भेद हा श्रेष्ठ आहे, कारण तो भेद कळतो याचाच अर्थ ग्राह्य अग्राह्य हे त्याला कळतं, मेध्य अमेध्य हे त्याला कळतं. आणि ज्ञानोत्तर अभेदच असतो. ज्ञानाच्या नंतर सर्वांच्या अंतर्यामी असणारा तो सच्चिदानंद परमात्मा दिसतो, त्यालाच तर ज्ञान म्हणतात. म्हणून ज्ञान झाल्यानंतर अभेद आहे. तो ज्ञानोत्तर अभेद आणि ज्ञानपूर्व अभेद यांच्यामध्ये जमीन आसमानाचं अंतर आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. हे संकेतानं समर्थांनी इथं सांगितलं. एखादा मोठी व्यक्ती अगदी उघडा बसलेला आहे आणि साधारण व्यक्ती मात्र अगदी भरजरी वस्त्र नेसतीये, म्हणून त्या भरजरी वस्त्रांवरून त्या व्यक्तीला मोठं म्हणायचं का? म्हणून बाह्याकार केला अधिक, परितो अवघा लौकिक. येथे पाहिजे मुख्य एक अंतर्निष्ठा. बाहेरून तुम्ही कसे आहात हे महत्वाचं नाहीये, आतून तुम्ही सत्स्वरूपी आहात की नाही. मनाच्या श्लोकात समर्थ म्हणतात, करी वृत्ती जो संत तो संत जाणा, दुराशा गुणे जो नव्हे दैन्यवाणा. त्याची वृत्ती अंतरंग त्याचा संत म्हणजे स्थिर झालेला आहे, भगवंतावर प्रेम करणारा झालेला आहे, म्हणून तो संत आहे. त्यांनी बाहेर कुठला वेश घातलेला आहे, किती माळा घातलेल्या आहेत आणि बाह्य वेश सगळा देवतांना प्रसन्न करून घेणारा असा आहे, आणि अंतरंगामध्ये जर विष असेल तर काय उपयोग? हाच विचार समर्थेचे सांगतायत. लौकिक बरा संपादिला परी अंतरी सावध नाही झाला, मुख्य देवाचा चुकला तो आत्मघातकी. लौकिकामध्ये बाहेरून तो खूप दाखवतो, मी श्रवण खूप करतो, मी कीर्तन करतो, मी नामस्मरण करतो, अमुक करतो तमुक, सगळं खूप दाखवलं त्यांनी. आतमध्ये खऱ्या अंतरात्म्याला ओळखलं नाही, तर त्याला आत्मघातकी म्हणावं लागेल. जर एखादा देवांचं भजन करत राहिला, इंद्रादिक देवतांचं, तो देवलोकाला स्वर्गलोकाला जाईल. पितरांना भजणारा पितृलोकाला जाईल, भूतमात्रांना भजणारा भूतलोकाला जातो.
म्हणून ज्यानं ज्याला भजावं त्यानं त्याच लोकाला जावं, हे जर खरं असेल तर निर्गुणी भजता व्हावे निर्गुणाची सोय. त्या परब्रह्माची जर भजन केलं तर आपण परब्रह्म स्वरूपच होऊन जाऊ. आता परब्रह्माचं भजन या शब्दाचा अर्थ काय? निर्गुणी असावे अनन्य. अनन्य होता होई जे धन्य निश्चयसी. आणि म्हणून श्रीमद आदि शंकराचार्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे, धन्यास्ते विरेजू इतरेच भवपाशबद्धाः. त्या ब्रह्माची जी उपासना करतात तेच धन्य आहेत. तोच संदर्भ समर्थांनी इथं दिलेला आहे. निर्गुणाचे कैसे भजन निर्गुणी असावे अनन्य. अनन्य होता होई जे धन्य निश्चयसी. मानवाच्या जीवनाची धन्यता निर्गुणाच्या प्राप्तीमध्ये, त्या परब्रह्माच्या प्राप्तीमध्ये आहे. यद ब्रह्मतत् समुदुपासितमेक चित्तैः धन्यास्ते विरेजुरितरेच भवपाशबद्धाः. असं श्रीमद आदिशंकराचार्य सांगतात. तोच भाव समर्थांनी या ओवीमध्ये मांडलेला आहे. म्हणून जे काही सर्व सकळ केली याचे सार्थक, म्हणजे हा जो सर्गा खटाटोप केला परमार्थासाठी, त्याचं सार्थक कशात आहे? एकच सच्चिदानंद परमात्मा, त्याला ओळखणं, त्या एकत्वाला ओळखणं. आणि मी कोण आहे हा विवेक. मी कोण आहे? मी प्रत्यगात्मा आहे. मी देह बुद्धी प्राण इंद्रिय यांचा संघात म्हणजे मी नाही आहे, तर मी प्रत्यगात्मा आहे हे ओळखणं. ह्याच्यातच काय आहे? एवढं सगळं जे साधन केलं त्याची इथे कर्तव्यता आली. देव तर निराकार आहे. मी म्हणणारी कुठलीही वस्तू खरी नाही आहे. आणि सो अहम सहा अहम, तो आत्मा हाच निर्धार बाणून जातो. आता कुठला अनुमान राहिला नाही. आणि वस्तू सद्वस्तू परब्रह्म त्याच ठिकाणी आहे, त्या परब्रह्माच्याच ठिकाणी आहे. देहभाव काही शोधला तरी सापडत नाही, अशी स्थिती निर्माण झाली. म्हणून सिद्धानं साधन करणं हा अनुमानाचा विषय आहे. मुक्ताला बंधन कधी असू शकत नाही. साधन करून साधायचं काय? स्वतःच ते तद्रूप झालेलं आहे. आता काय साधायचं राहिलेलं आहे? एखाद्या मडकी भाजणाऱ्याला जर राजपदवी मिळाली तर त्यांनी मडकीच भाजायचं काम राजा झाल्यानंतर करायचं का? अर्थातच नाही. तो राजाचं काम करेल. तसं सगळा हा वृत्तींचा भाव ही उपासना आहे, ही साधना आहे. जेव्हा तुम्ही साध्यच बनून गेला तेव्हा उपासना कोणती करणार? साधना कोणती करणार? साधनानं काय साधायचंय? कोणतं फळ तुम्हाला नियम करून मिळवायचंय? आपण स्वतः सद्वस्तू झाल्यानंतर किती खाली घसरायचंय? काय गरज आहे? देह 5 भूतांचा आहे आणि जीव हा ब्रह्माचा अंश आहे. आणि परमात्म्याची प्राप्ती ही अनन्य झाल्यानंतर होते. म्हणून उगीच वरवर पाहिलं तर मी पण दिसतो, पण शोध घेतला तर त्या मीचा थांगपत्ता कुठे लागत नाही. तत्वांचं निरसन झाल्यानंतर फक्त शुद्ध प्रत्यगात्मा तेवढा शिल्लक राहतो. आत्मा आहे आत्मपणे, जीव आहे जीवपणे, माया आहे मायापणे विस्तारली. हे सर्व स्वतःच्याच स्वरूपामध्ये स्थिर आहेत. आणि हे सगळं असताना मी सुद्धा कोणीतरी एक आहे हे जर शोधायचं गेलं तर त्याचा ठाव सापडत नाही. हे सगळं शोधून उपाय तोची ज्ञानी. हे जो शोधून बघेल त्यालाच खरं ज्ञान झालं असं म्हणता येईल. हे सर्व शोधतोय आणि स्वतःला मात्र त्याला शोधता येत नाहीये. याचा अर्थ तो वृत्ती रूपामध्ये असणारा, स्वतःला ज्ञानी मानणारा पण मुळात ज्ञान न झालेला असा आहे. मी पण विरहित असलेला तो असला पाहिजे. म्हणून ते वृत्तीरूप जरी पाहिले तरी मग काहीच नाही राहिले. प्रकृती निरासे अवघेच गेले विकारवंत. वृत्ती आणि प्रकृती यांचा संबंध आहे, आपण याच्या पूर्वीच्या समासात बघितलेला आहे. आणि म्हणून हे वृत्तिमय आहे, ते सगळं प्रकृतीजन्य आहे. तिचाच निराश झाला, विकारवंताचा निराश झाला. आता काय शिल्लक राहिलं? जे शिल्लक राहिलं ते निखळ ब्रह्मच निर्गुण असं शिल्लक राहिलं. आणि म्हणून आणि तेच आपण आहोत. ऐसी हे परमार्थाची गुण अगाध आहे. म्हणून मी ब्रह्मरूपच आहे हे स्थिर झालं. आता फलप्राप्ती करणारे जे लोक आहेत ते फळ एकीकडे राहतं, आपण दुसरीकडे राहतो. याला विवेक म्हणता येत नाही. फळाचे फळ कोणी एक सोयेची होईजे. उलट स्वतःच फळाचं फळस्वरूप म्हणजे आत्मरूप होऊन राहायला पाहिजे, हा परमार्थ आहे. म्हणून रंक होता तो राजा झाला आणि मग आता त्यांनी त्या सेवकाचं काम कशाला करायचं? राजाचंच काम केलं पाहिजे. वेदशास्त्र पुराण नाना साधने निरूपणे सिद्ध साधू ज्या कारणे नाना सयास करती ते ब्रह्मरूप आपणची अंगे. हे सगळं केलं कशासाठी?
तर ब्रह्मप्राप्तीसाठी, आणि लक्षात काय आलं, ब्रह्मप्राप्ती करण्याचा विषयच नाहीये, मीच ब्रह्म आहे हे आता लक्षात आलं. सारासार विचार प्रसंगे करणे न करणे वावगे काहीच नाही. म्हणून काही करणं किंवा काही न करणं ह्या दोन्ही गोष्टीला अर्थ राहिला नाही, आणि मी स्वतः सिद्ध जसा आहे तसा आहे. म्हणून जे सेवक राजाच्या आज्ञेला घाबरायचे, आता तो सेवकच जर राजा झाला तर त्याचं भय शिल्लक राहील का? अर्थातच ते भय शिल्लक राहणार नाही. म्हणून वेदांच्या आज्ञेनं कसं चालायचं, सत्शास्त्रांनी तरी अभ्यास कशाचा करायचा, तीर्थांनी कुठल्या दुसऱ्या तीर्थाला जायचं, अमृतानं अमृताचं सेवन कसं करायचं, अनंतानं दुसरा अनंत कसा पाहायचा, भगवंतांनी कुठल्या भगवंताचं ध्यान करायचं, संतांनी असंत म्हणजे वाईट गोष्टींचा त्याग करायचा, पण कशाचा त्याग करायचा, निर्गुणांनी निर्गुणता भंग कशी करायची, आणि स्वरूपानं स्वतःच्या स्वरूपानं कसं रंगायचं, हे शक्य नाहीये. अंजनानं कोणतं अंजन डोळ्यात घालायचं, आणि धनानं कोणतं धन साधायचं आहे, आणि निरंजनाला दुसऱ्या निरंजनाचा अनुभव तरी कसा घ्यायचा, याचाच अर्थ काय आहे. साध्य करावे साधनासी, ध्येये धरावे ध्यानासी, उन्मने आवरावे मनासी कोण्या प्रकारे. जेव्हा तुम्ही वस्तुरूप होऊन गेलात, ब्रह्मरूप होऊन गेलात, त्यावेळेला या सगळ्या गोष्टीला अर्थ राहत नाही, असं म्हणून समर्थांनी या समासाचा समास हा पूर्ण केलेला आहे. पण याच्यामध्ये ज्या चिकित्सक आणि हुशार अशा श्रोत्यांना शंका मनामध्ये निर्माण होईल, नव्हे भल्या भल्या लोकांना शंका निर्माण झाली आहे की समर्थांनी 7व्या दशकामध्ये साधन प्रतिष्ठा नावाच्या समासामध्ये 7व्या समासामध्ये जे मांडलं त्याच्या अगदी विरुद्ध मत इथं मांडलंय दशक 9व्या समास 10 मध्ये, आणि स्वतःच्याच मताचं खंडन या समासात समर्थांनी केलंय का, अशी एक शंका मनामध्ये निर्माण होऊ शकते. की जिथं म्हटलं होतं की अरे जर साधक साध्य झालेला साधन करायला लागला तर मग त्याला लोक साधक म्हणतील आणि त्याला सिद्ध म्हणणार नाहीत, आणि त्याला कमीपणा वाटेल, म्हणून तो साधन करायचं टाळतोय. तर हे वागणं बरोबर नाही. कारण समर्थांनी त्या समासामध्ये असं सांगितलं होतं की देह त्याची साधना करणारा साधना करेल, तू ब्रह्मरूपात आहेस, तू तुझं ब्रह्मस्थितीमध्ये राहा. पण देहानं साधना करू नये असं वाटणं सुद्धा वाटणंच आहे, आणि देहानं साधना करावी हे वाटणं सुद्धा वाटणंच आहे. मग दोन्ही जर वाटणंच आहे म्हणजे वृत्तीच आहेत, तर मग देहानं साधना करू नये ही वृत्ती का प्रमाण धरायची, असं कारण सांगून समर्थांनी साधनेची प्रतिष्ठा तिथं मांडली. आणि त्याच्या बरोबर विरुद्ध मत या ठिकाणी मांडलंय की काय असं तुम्हाला वाटेल, तर तो तसा भावार्थ नाही. भल्या भल्या लोकांनी असं म्हटलेलं आम्हाला पाहायला मिळालेलं आहे, म्हणून हा मुद्दा मी सांगतोय. तो भावार्थ असा नाही. तिथं साधना टाळण्यासाठी जो प्रयत्न करतोय तो प्रयत्न कसा चुकीचा आहे हे समर्थांना दाखवून द्यायचं आहे. कारण देह देहाच्या ठिकाणी, प्राण प्राणांच्या ठिकाणी, इंद्रिय इंद्रियांच्या ठिकाणी, मन बुद्धी चित्त अहंकार त्यांच्या ठिकाणी त्यांचं कार्य करतील. तू जर आत्मरूप असशील तर तू आत्म्याच्या ठिकाणी राहा, आणि देह मनबुद्धी चित्त अहंकार प्राण इंद्रिय आदिकांना जे कार्य सांगितलेलं आहे उपासनेचं साधनेचं त्यांचं त्यांना करू दे. आणि समर्थांनी त्याला पुष्टी दिली होती, साधने करती ब्रह्मादिक ठाऊके नाही, ब्रह्मा विष्णू महेश हे सुद्धा साधना करतात, तुला माहिती नाही, असं समर्थांनी म्हटलं. आणि इथं तर अगदी विपरीत म्हटल्यासारखं वाटेल. हे तात्विक विवेचन आहे. इथं जे म्हटलेलं आहे स्थिती निरूपणामध्ये हे तात्विक विवेचन समर्थांनी केलंय. जर आत्मरूप असेल तर आत्मरूपाला कोणतंही साधन नाही. मग ती सगळी उदाहरणं दिली. अमृतानं अमृत कसं प्यायचं, आणि अनंतानं अनंत कसा पाहायचा, आणि भगवंतानं कुठला दुसरा भगवंत त्याचं ध्यान करायचं, हे जी काही उदाहरणं दिली आहेत ती आत्मरूप स्थितीतील वर्णनाची आहेत. ती देहाच्या इंद्रियांच्या प्राणांच्या अंतःकरणाच्या संदर्भातली वर्णनं नाही आहेत. साधन प्रतिष्ठेमध्ये देह प्राण इंद्रिय अंतःकरण आदिकांच्या संदर्भामध्ये साधना कशी करायला हवी आणि स्वतः मात्र वेगळं कसं व्हायला हवं, ही ब्रह्मविद्येची लपणी असं समर्थांनी तिथं म्हटलेलं आहे. त्या संदर्भामध्ये तिथं म्हटलं. आणि इथं प्रत्यगात्मा आत्मरूप स्थितीमध्ये या सगळ्याचा निराश होतो असं म्हटलेलं आहे. दृष्टिकोनातला हा भेद आहे, एकमेकांच्या विरुद्ध मांडलेलं हे मत नाहीये.
हे नीट समजून घ्यायला पाहिजे. म्हणून संत सत्पुरुषांची जी वचनं असतात ही वचनं फार काळजीपूर्वक पाहावी लागतात, नाहीतर आपल्यालाच संभ्रम निर्माण होतो की मागं तर असं सांगितलं त्याच्या विरुद्धच काहीतरी इथं सांगतायत, हे नेमकं काय आहे, हे काय गौडबंगाल आहे. म्हणून तिथं देह इंद्रिय अंतःकरणादिकांच्या संदर्भामध्ये काय करायला हवं आणि काय करायला नको हे सांगितलं. आता इथं प्रत्यगात्मा ब्रह्मरूपाच्या संदर्भामध्ये काय स्थिती असते हे सांगितलेलं आहे. हे जर नीट लक्षात घेतलं तर दोनही समासांमध्ये सुसूत्रता आहे, कुठेही अंतर्विरोध नाही, याबद्दल श्रोत्यांच्या मनामध्ये शंका राहणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.